नेमकी खाली गाई आणि शेळ्या ना चरत होत्या, माणसं पण होते. नेमके ते माणसं निघून गेले, जस्ट 5 मिनिटांमध्ये ते पूर्ण मातीन दगड कोसळले खाली. हिंगलवाडी किल्ल्यावर पूर्ण किल्ल्यावर असे काळे खेकडे. आपण ट्रेकिंग ब्लॉगर, आपण थोडस हार्ड ऍडव्हेंचर करू. एका काळी ते अवशेष पण ह्या लेणीची शोभा असते मित्रांनो. हा आपल्या ऍडव्हेंचरचा पार्ट नाहीये, पण सर मला बघायचंय तिकडे काय, म्हणजे मी तिकडे चाललेलो आहे. पूर्ण ढगात आहे मित्रांनो, आम्ही पूर्ण ढगामध्ये आहे. दिसले दादा आम्हाला. आर्य सनातन वर्तिक हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. एकलिंगनाथ महाराणा प्रताप की जय. जय जवान जय किसान, भारत माता की जय. लेट्स स्टार्ट ऍडव्हेंचर. प्रत्येक किल्ल्याची एक ओळख असते. काही किल्ले त्यांच्या लढ्यांसाठी ओळखले जातात, तर काही किल्ले त्यांच्या शांततेत दडलेल्या इतिहासासाठी. सह्याद्रीच्या उंच कातळावर उभा असलेला एक गड शेकडो वर्षापासून काळाचा प्रत्येक बदल शांतपणे पाहत आहे. साम्राज्य आली आणि गेली, व्यापारी मार्ग बदलले, पण हा गड अजूनही तितक्याच अभिमानाने उभा आहे. आज आपण चाललो आहोत त्या गडाला स्पर्श करायला, ज्याने इतिहास जपला आहे. आणि तो गड म्हणजे किल्ला त्रिंगलवाडी. त्रिंगलवाडी किल्ला हा महाराष्ट्रातील इगतपुरी तालुक्यात वसलेला आहे. समुद्र सपाटीपासून जवळपास सुमारे 987 मीटर उभा असलेला हा गिरिदुर्ग नाशिक आणि कोकण यांना जोडणाऱ्या प्राचीन महामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महत्वाचा मानला जात असे. आज आपण आपल्या ब्लॉगची स्टार्टिंग किल्ल्याच्या पायथ्यापासून नाही, तर किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या गावापासून सुरू केली. किल्ल्याच्या पायथ्याला वसलेलं त्रिंगलवाडी गाव सह्याद्रीच्या कुशीत शांतपणे विसावलेलं एक साधंसं पण मनाला भुरळ घालणारं गाव आहे. इथली सकाळ शहरासारखी गोंगाट्याने नाही, तर पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि निसर्गाच्या हाकेने सुरू झाली. इथल्या प्रत्येक वाटेवर शांतता आहे आणि प्रत्येक श्वासात मातीचा सुगंध देखील आहे. गावाचा खरा वैभव म्हणजे इथली माणसं आणि त्यांच्या पुढची पिढी. आजही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करताना दिसतात. बैलाच्या साथीने नांगरलेली जमीन आणि घामाच्या प्रत्येक थेंबातून उभं राहिलेलं अन्न या गावाचा खरा सामर्थ्य आहे. त्रिंगलवाडी गावाची आणखी एक ओळख म्हणजे इथली भाताची शेती. पावसाळा सुरू होतात संपूर्ण परिसर हिरवागार भात खाचरांनी नटून जातो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावातील सुपीक जमीन आणि मुबलक पाऊस भात शेतीसाठी अत्यंत पोषक ठरतो. त्यामुळे शेती ही केवळ इथल्या लोकांची उपजीविकता नाही, तर त्यांच्या जीवन कौशल्याचाच एक अविभाज्य भाग देखील आहे. गावातून वाहणारं स्वच्छ पाणी आणि त्यात मुक्तपणे विहार करणारे लहान मासे, निसर्गाशी जपलेलं हे नातं आजही इथं जिवंत आहे. काळ बदलले, अनेक वास्तू देखील मोडकळीस आल्या, पण ते आजही भूतकाळाच्या आठवणी जपून उभ्या आहेत. मोकळ्या रानात निवांत चरणारी जनावरे, हिरवगार शेतावरून वाहणारा गार वारा आणि कुठे धावपळ नाही, अशी शांतता आज शोधून देखील सापडणार नाही. जिथवर नजर जाईल तिथवर हिरव्यागार भात खाचरांची चादर, पावसाच्या प्रत्येक सरीसोबत नवजीवन घेणारी शेती आणि त्या शेतीवर अवलंबून असलेल्या त्रिंगलवाडीचं साधं आणि समाधानी आयुष्य, ही या गावाची खरी ओळख. नमस्कार पब्लिक, मी गुरु पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे तुमच्या आमच्या चॅनल ट्रेकिंग ब्लॉगरमध्ये
स्वागत करतो. तर माझ्या मागेच आहे किल्ला त्रिंगलवाडी. तर तुम्ही त्रिंगलवाडी गावातून सरळ अशा पद्धतीने पुढे याल, पुलासारखं लागेल. तिथं एक ब्लू कलरची झोपडी, जिथं तुम्ही तुमच्या बाईक्स 4 व्हीलर पार्क करू शकता, चहा मॅगी काय नाश्ता करायचा करू शकता, मग तुमचं ॲडव्हेंचर चालू करू शकता. चला आता आपल्या ॲडव्हेंचरच्या वाटेला लागूया. त्या ढाब्याच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला पायवाट गेलेली दिसेल. अशा पायवाटेने आपलं ॲडव्हेंचर सुरू होणार आहे. गाव खूप सुंदर आहे मित्रांनो, आणि पूर्ण गावामध्ये तांदळाची शेती मित्रांनो. पूर्ण गावामध्ये भात लावलेला आहे. ढाब्यासारखं दिसेल. तिथून अशा वाटेने खाली आल्यावर एक तलाव सारखे लागेल. तिथे एक मंदिर आहे साती आसरा मातेचं. तिथून आपल्या प्रॉपर वाट सुरू होते. चला. तर आज आपल्यासोबत परत आपला एक जुने कार्यकर्ता आहेत, राजकिरण. जय बोले गाईज. बघूया आज याची किती आमते. त्रिंगलवाडी किल्ल्यावर लास्ट टाइम याची जिरली होती. आता बघू किती आमते. पोहोचलोय आम्ही साती आसरा मातेच्या मंदिराच्या इथं. तुम्हाला ते मंदिर दाखवून देतो. त्या मंदिराच्या वाटेने आपल्या पायवाट वरती किल्ल्यावर गेलेली आहे. आई साती आसरा मातेचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय परत आमच्या वाटेला, वरती किल्ल्यावर जाण्याची वाट. आणि मित्रांनो खूप सुंदर मुखवटा आहे साती आसरा मातांची. भारी वाटलं. आणि वरतून हे गाव अजून सुंदर आहे मित्रांनो. तुम्ही जोपर्यंत त्या लेण्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत तुम्हाला असे छोटे छोटे तळे सारखे लागतील, जे या भाताच्या शेतीपासून साचवले. म्हणजे या शेतीमध्ये पाणी साचलं तर हे, आणि या खालच्या शेतीमध्ये जर पाणी लागणार आहे असे दगड काढून ते सगळं पाणी खालच्या शेतीत काढलं जातं. खालच्या शेतीचं पूर्ण काम झालं, तिथून खाली पाणी सोडलं. असं खाली खाली करत करत खूप खालीपर्यंत अशी एक नदी सारखं डायरेक्ट कन्वर्ट झालेलं आहे. गावातील लोकांना बघून मलाही इच्छा झाली शेती नांगरायची. मग काय. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याला गावामध्ये आम्हाला एक शेती करताना एक काका दिसले. तर त्यांनी मला नांगरविलं, त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आपल्याला, जे त्यांच्यासोबत काल ती घटना घडली. सांगा एकदा. का तुमचं नाव सांगा आणि काय झालं ते सांगा. देवराम बुधा गांडा. काल 6 वाजतानी डोंगर धसला, तर गाई शेळ्या सरत होत्या, ते निघून गेले. ते बरं झालं, नाहीत मग लय नुकसान झाले आहे. वरून लय मोठा डोंगर धसला, ते नुकसान झाले आहे, मरून गेले सगळे. धन्यवाद. आता हे माझ्या मागे जे डोंगर दिसतंय ना तुम्हाला, तर काल संध्याकाळी खूप जोरात पाऊस झाला आणि नेमकी खाली गाई आणि शेळ्या ना चरत होत्या, माणसं पण होते. नेमकी ते माणसं निघून गेले. जस्ट 5 मिनिटांमध्ये ते पूर्ण मातीन दगडात कोसळले खाली. हा मागचा डोंगर आहे आणि या बाजूला आहे त्रिंगलवाडी किल्ला. तर तुम्ही किल्ल्यावर आले तर थोडं जपून राहा, जपून चाला. पावसाळ्यामध्ये दगड खाली. हा, हे इथले प्रॉपर गावकरी आहे. तर असं फक्त फिरण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी नका, स्वतःची काळजी पण घ्या. धन्यवाद काका. धन्यवाद. चला येऊ. हो. शेती नांगरून आम्ही पुन्हा निघालो आमच्या वाटेला. खूप भारी वाटतंय मित्रांनो किल्ल्यावर येऊन. फार तिथपर्यंत ही भाताची शेती पसरलेली, पण आम्ही लेण्यांपर्यंत पोहोचलो नाहीये. असे सर्वीकडे तुम्हाला पाठ दिसतील. आणि इथले कुत्रे खूप फ्रेंडली, तुम्हाला लांबून पाहिल्यावर तुमच्या जवळ येतील. आता खाली तर आम्हाला 3 कुत्रे भेटले. आता हा एक डॉगेश भाई आमच्या जवळ लवकरच येतील. हे बा आले. पण पाय वाटेने आपण आलेलो आहे. इथून मला लेण्या दिसत आहे. आता एक तुम्हाला एक ब्लू कलरचा बोर्ड दिसत असेल, तिथून आपल्या थोडंसं वर गेलं आपल्याला लेण्या लागतील. आज ज्या वाटेने आपण गड चढत आहोत त्या परिसरातून शेकडो वर्षापूर्वी व्यापारी ताफे जात असे.
कोकणातील बंदरांमधून आलेला माल घाट चढून नाशिक आणि पुढे दख्खनमध्ये जात असे. या संपूर्ण व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी त्रिंगलवाडी सारखे किल्ले उभारले गेले होते. इतिहासात या किल्ल्याच्या बांधकामाची अचूक नोंद उपलब्ध नसली तरी पायथ्याला असलेल्या प्राचीन जैन लेण्यांवरून हा परिसर किमान 10व्या शतकापासून महत्त्वाचा असल्याचे मानले जाते. असं परत थोडं पुढे आल्यावर लेण्या दिसत आहे मित्रांनो. हे बघा माझ्या मागेच आहे लेण्या. मित्रांनो, या प्राचीन लेणीमध्ये पाऊल टाकताच नजरेत भरते ती येथील अप्रतिम दगडी शिल्पकला. जवळपास 800 वर्षापूर्वी दगडात साकारलेली ही कलाकृती आजही त्या काळातील शिल्पकारांच्या असामान्य कौशल्याची साक्ष देते. या खांबाच्या माथ्यावर दिसणाऱ्या भारवाहक शिल्पाकडे नीट पहा. जणू ही शिल्पे आपल्या संपूर्ण देहाच्या बळावर लेणीचं छत पेलत आहे असा भास निर्माण होतो. अशा प्रकारची शिल्पे मध्ययुगीन लेणींमध्ये स्थापत्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जातात. लेणीच्या बाहेरील भागावर कीर्तिमुख आणि विविध अलंकारित शिल्पे कोरलेली दिसतात. प्राचीन भारतीय स्थापत्यात कीर्तिमुखे शुभत्व, संरक्षण आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याचे प्रतीक मानले जात असे. या ठिकाणी कोरलेली स्त्री शिल्पे, यक्ष, यक्षिणी आणि इतर अलंकारित आकृती त्या काळातील कला सौंदर्याची झलक दाखवतात. काळाच्या ओघात अनेक शिल्पे झिजली असली तरी त्यांची नक्षी आजही मन मोहून टाकते. या लहानशा दगडी देवळात ध्यानस्थ अवस्थेतील जैन तीर्थकाराची प्रतिमा कोरलेली दिसते. तिच्या खाली कोरलेल्या इतर आकृत्या त्या काळातील धार्मिक आणि कलात्मक परंपरेचे दर्शन घडवतात. लेणीच्या भिंतीवर दगडात कोरलेली खिडकी हे आणखी एक वैशिष्ट्यच आहे. खिडकीमधून आत येणारा प्रकाश लेणीमध्ये एक वेगळं सौंदर्य प्रदान करतो. दगडात इतके सूक्ष्म कोरीव काम करणे हे त्या काळातील कामगारांचे अद्वितीय कौशल्याचे उदाहरण आहे. लेणीच्या मुख्य द्वाराच्या वरती गोलाकार शिल्पपटांवर अनेक मानवी आकृत्या कोरलेल्या दिसतात. हे बहुधा एखाद्या धार्मिक किंवा पौराणिक कथनाचे दृश्य असावे. मात्र शिल्पे झिजल्यामुळे त्यातील पात्रांचे निश्चित ओळख सांगणे आज कठीण झाले आहे. आज या लेणीमध्ये अनेक शिल्पे तुटलेली किंवा झिजलेली असली तरी प्रत्येक दगड आपल्या समृद्ध इतिहासाची आणि शिल्पकारांच्या अद्भुत कलेचा साक्ष देत उभा आहे. ही वास्तू केवळ एक लेणी नसून मध्ययुगी महाराष्ट्राच्या स्थापत्य कलेचा अमूल्य वारसा आहे. बाकी खूप सुंदर लेण्या आहेत मित्रांनो. आणि एका साईडला अशा दगडांचे सगळे अवशेष पडले असतात. त्याच्यावर पण काहीतरी कोरीव काम केलेले. एका काळी ते अवशेष पण ह्या लेणीची शोभा असते मित्रांनो, जी आता उद्ध्वस्त झालेली आहे. सुंदर वाटलं खूप. राजकिरणला इतर राजकिरणला कसं वाटलं तुला लेणी पाहून? मस्त, एवढं भारी काम केलेलं एकदम डिटेलमध्ये. आता काळाच्या लोकांना काहीच जमणार नाही समजलं. विचार करा त्या काळातल्या लोकांनी कसं पूर्ण काम केलं असेल. एकदम खतरनाक काम केलेलं आहे. मित्रांनो लेण्या पाहून झाल्या. पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आम्ही पावसात निघालो वरती. वॉटरफॉल लागलाय आपल्याला. लेण्या गॅस लेण्याच्या बाजूला आपल्याला वॉटरफॉल लागलाय. चला. जिकडं नजर जावी तिकडे तुम्हाला असे छोटे छोटे धबधबे लागतील पाण्याचे. मजा येते मित्रांनो. पाऊस पण वाढलाय, कमी नाही झालाय, पाऊस वाढलाय. एकदम भारी वाटतंय मनाला. जेव्हा किल्ल्याच्या टॉपला पोहोचू
तेव्हा तर आमची फिलिंग एकदम हार्ड लेवल असेल मित्र हो. सटकला असतो आता. मोकळ्या पटांगणावर आपण आलेलो आहे. अजून पण आपला किल्ला वरती आहे ढगांमध्ये. तिकडे जायचंय. किती लांब आहे रे अजून? बरोबर. काय करता तुम्ही इकडं? नाही ना, एवढे छोटे छोटे पोरावरती किल्ला चढता मित्र. जिथं नजर जावी तिथं धुकं, पाण्याचे झरे आणि काळे खेकडे. तर आपले डेस्टिनेशन तर ते बजरंग आहे. इथले आयकॉनिक मूर्ती त्या बजरंगाजवळ पोहोचायचंय आपल्याला. आता जो दगडांचा जाळा झुडपांचा भाग होता तो चढून आपण एक थोड्याशा मोकळ्या जागेत आलो, जे पूर्ण मोकळं आहे. अजून पण वरती जायचं आपल्याला. आपली डेस्टिनेशन धुक्यामध्ये हरवलेली आहे, तिथं जायचं आहे. इसवी सन 1626च्या दरम्यान माहुलीच्या लढाईनंतर शहाजी राजांना हा किल्ला मुघलांकडे सोपावा लागला. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्ताराच्या काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील झाला आणि स्वराज्य संरक्षण व्यवस्थेचा एक मोठा भाग बनला. सपाट मैदानावरून वर आल्यावर परत झाडा झुडपांचा रस्ता लागलाय. पूर्ण ढगात आहे मित्र. आम्ही पूर्ण ढगामध्ये आहे. आमच्या चारी बाजूला ढग आहे. इथून एवढं पण दिसत नाहीये. मजा येते मित्र. वारा सुरू झालाय खूप जोराचा आणि अजून पण जायचंय आपल्याला वरती. अजून अर्धा तास लागेल आपल्याला. असं वाटतंय राज, एकदमच भारी. असं वाटतं स्वर्गात आलोय. वातावरण एवढं भारी झालेले की काय सांगू तुम्हाला. हाऊस द जोश. हाय सर. चला मित्रांनो, अशा वाटेने आपण वरती आलेलो. तुम्हाला मार्किंग दिसू शकताय. एक लेफ्ट साईडला जाते, एक राईट साईडला. तुम्ही इथं पोचले तर राईट साईडला गेले तर तुम्हाला ती बजरंगाची मूर्ती लागेल, जी इथलं आयकॉनिक मूर्ती आहे. लेफ्ट साईडला गेले एक देवीची गुफा लागते. तिकडून गेल्यावर इकडे उतरू शकता आणि गेल्यावर इकडे उतरू शकता. दर्शन घ्यायला तिकडून ह्या बाजूने खाली उतरू आपण. चला. पूर्ण मोकळं दिसतंय मित्र आता लांब लांबच. आणि आता सुरू होतो खरा प्रवास सह्याद्रीच्या या कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा. शेकडो वर्षापूर्वीची कठीण दगडात घडवलेल्या या पायऱ्या आजही तितक्यात भक्कमपणे उभ्या आहेत. पावसाळ्यात या कातळावरून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. या पायऱ्या अतिशय सटकाळ्या झाल्या, म्हणून इथून जाताना प्रत्येक पाऊल जपून टाकत चला. पण हीच वाट ट्रेकिंगचा रोमांच अधिक पटीने वाढवते. दगडी पायऱ्या जशा संपेल तसं आपल्याला ते बजरंग दादा दिसतील, जे बघण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. ज्यांना पाहून आमच्या मनाला शांती वाटेल. मजा येते. पायऱ्यांचं रायझर खूप मोठं आहे. डायरेक्ट गुडघ्या एवढं आहे रायझर. दिसले दादा आम्हाला. सब सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहू को डरना.
प्रवेशद्वारापासून आम्ही निघालो वरती किल्ल्याच्या टॉपला. प्रवेशद्वारापासून थोडं पुढे आल्यावर आहे ना तुम्हाला एक अशी पायवाट लागेल जिकडून सगळी पब्लिक चाललेली आहे. पण आपण ट्रेकिंग ब्लॉगर, आपण थोडस हार्ड ऍडव्हेंचर करू. पूर्ण त्या दगडांमधून आपण वरती जाऊ चढत चढत. मित्र, या अशा वाटेने आपण वर आलोय. सगळी पब्लिक आहे ना त्या खालच्या वाटेने चालली, पण तो मार्ग एकदम सोपा आहे. आणि आपल्याला या मार्गावरून वरती जायचंय. वर डायरेक्ट डोंगर चढत चढत जायचं आपल्याला. काळी दगड छोटेसे क्रॉस करायचे आहे दगड आपल्याला. याला म्हणतात ट्रॅकिंग. सोप्या वाटेत मजा नाही. नव्हतं इकडे मला पण सगळे लोक येत आहे वरती चढायला. एक पायवाट आहे तिकडून जायचंय आम्हाला. आलोय. या रस्त्याने कोणीच येत नव्हतं. आम्हाला पाहून खालची सगळी पब्लिक आम्हाला पाहून या रस्त्याने आली. मित्र, सोप्या रस्त्याने तुम्ही आले असते तर इकडून आले असते. अवघड रस्ता आहे हा. अजून पण तिकडे जायचंय आम्हाला वरती. आलोय फायनली किल्ल्याच्या टॉपला. जो किल्ला आम्हाला खालून दिसत नव्हता, आता किल्ल्याच्या वर चढून आम्हाला खालचं काही दिसत नाहीये. वरचा जरा दृश्य पाहून फिरून बिरून आम्ही परत हे थोडस खाली उतरतोय. पुढच्या बाजूला एक देवी मंदिर, गुफा आणि पाण्याचे टाके, तेवढं तुम्हाला दाखवून देतो मी. आता आम्ही जिथं वरती टॉपला होतो खाली उतरून परत एक सपाट भाग लागलेला आहे त्याच्या पुढच्या बाजूला. आणि पडीक अवशेष दिसले आम्हाला काही. नंतर इसवी सन 1688 मध्ये मुघलांनी पुन्हा या किल्ल्यावर ताबा मिळवला आणि इसवी सन 1818 मध्ये त्र्यंबकगड पडल्यावर त्रिंगलवाडीसह अनेक किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. पुढे आलोय आम्ही. आम्हाला पहिलं पाण्याचं टाकं भेटलं आणि त्या टाक्यामध्ये मासे आहे. त्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही परत किल्ला उतरायला सुरू केलाय. तुम्हाला मी जे ते पडीक अवशेष दाखवले होते त्याच्या मागच्या बाजूने हा दुसरा रस्ता आहे किल्ल्यावर उतरायचा किंवा चढायचा. कातळात फोडलेल्या पूर्ण अशा पायऱ्या आहे. सेम अंजनेरी पर्वत सारखी फिलिंग येते हे बघून. आणि सगळीकडे अशी घरे चालू झालेले अशा मार्गाने आम्ही खाली उतरू. तसं उतरून आल्यावर तुम्हाला असं एक गुफे सारखेला आहे. नाही बस एवढीच जागा आहे जिथून आपण खाली उतरतोय. सगळीकडे असे पाण्याचे झरे वाहतात पूर्ण वर पासून. अजून पण आम्ही ढगामध्येच आहे मित्रांनो. तर इथून खाली नाही जायचंय आपल्याला. त्या गुफेपासून आपल्याला या मार्गाने खाली जायचे. तसे तर मार्किंग केलेले सर्व व्हाईट मार्किंग आहे. या मार्गाने आपण त्या पॉइंटला पोहोचू जिथून मी तुम्हाला बोललो होतो की इकडून राईटला गेल्यावर बजरंग दादा आणि इकडून गेल्यावर असं असं लागतं. त्या पॉइंटला पोहोचू आपण. देवाचं स्थान आहे एक. चला पूर्ण जसे वरतून पडलेले दगड आहे असे पडलेल्या दगडांची वाट आहे पूर्ण. देवस्थान तिथून असं वर आलं ना इकडे बघ काय वाटतं मध्ये रस्ते दिसते काय एकमेकांना कनेक्टेड.
काही नाहीये, फक्त असे 2-3 फुटापर्यंत असं कोरलेलं आहे, बाकी मध्ये काहीच नाही. चला दुसऱ्या द्वाराने आपण या मार्गाने खाली आलो. खाली म्हणजे अजून पूर्ण खाली नाही, अजून अर्धा किल्ला बाकी आहे. माझं सजेशन असं आहे की तुम्ही या दगडाच्या वाटेने वर जा, बजरंगाची मूर्ती पहा, आनंद घ्या आणि मग इथून खाली उतरा. कारण तुम्ही जर ऑलरेडी चढलेले वर थकलेले असाल तुम्ही, तर काय ते बजरंगाचे दृश्य पाहून, तो प्रवेशद्वार पाहून तुम्ही नाही का मजा घेऊ शकता. या वाटेने झाली अशी प्रदक्षिणा मारून तुम्ही या वाटेने खाली उतरा. झाली मित्र, अशा पद्धतीने आमची रिंगलवाडी फोर्टची ट्रेकिंग. खूप मजा आली मित्र. अनुभव सांगायचा झाला तर एकच सांगेल की इतिहास हा फक्त पुस्तकांच्या पानावर नसतो, तर तो या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये असतो, तो लेण्यांमध्ये असतो, तो कातळ कळलेल्या कोरलेल्या पायऱ्यांमध्ये असतो, तो दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्यांमध्ये असतो आणि तो अशा किल्ल्यांवर आपल्याला आढळतो. तर या कधी इतिहास अनुभवण्यासाठी किल्ल्यांवर थोडं सेफ राहा आणि जीवनाचा आनंद घ्या. जोपर्यंत हातपाय चालताय तोपर्यंत असे गड किल्ले करून या. नंतर असं नको वाटायला की अरे यार करायला पाहिजे होतं, पश्चाताप नको व्हायला. तुला कसं वाटलं रे? एकदम सोप्पा किल्ला हा. तुम्ही जर फॅमिली सोबत येशाल तर नक्की या. आणि या लेण्या वगैरे मध्ये तुम्ही येशाल तर काही काम नका करू. तिथं लोकांनी तिथं काहीतरी लिहिलेले खराब नका करू. आपलाच इतिहास येतो, एवढंच म्हणणार आहे. किल्ला खूप सुंदर आहे मित्रांनो आणि खूप सोपा आहे. आणि या गड किल्ल्यांना अनुभवण्यासाठी आम्हाला तर खूप छान वाटलं मित्रांनो. एवढंच सांगेल तुम्हाला मी आजच्या या व्लॉगमध्ये. ठीक आहे, आजचा व्लॉग इथेच समाप्त करूया. कष्ट माझे आशीर्वाद, त्याचा प्रेम तुम्हा सर्वांचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, खाऊ नका उष्ट. सदैव आपल्या धर्माप्रती राहा एकनिष्ठ. पीस आउट. आज राजे नाहीत, सैनिक नाहीत, पण या गडावरील प्रत्येक दगड त्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे. हा ट्रॅक सोपा असला तरी प्रत्येक वळण तुम्हाला सह्याद्रीचं वेगळं रूप दाखवते. गारवारा, दगडी वाट आणि सभोवताली धुक्यात पसरलेली हिरवाई यामुळे हा प्रवास अविस्मरणीय बनतो.